नमस्कार, मी प्रशांत कदम. लोकसभेचा निकाल आल्यानंतर सगळ्यांना उत्सुकता एकाच गोष्टीची आहे, ती म्हणजे नितीश कुमार आणि चंद्राबाबू भाजपच्या पाठीशी किती भक्कमपणे उभे राहणार की आपल्या पॉलिटिकल डिमांड्स सातत्यानं मांडून भाजपला मोदी शहांना हैराण करणार. मोदींना आत्तापर्यंत केवळ स्वबळाचं सरकार चालवण्याचा अनुभव आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असो की गेले 10 वर्षांपासून देशाचे पंतप्रधान, मित्रपक्षांचं सरकार त्यांनी चालवलेलं नाही आहे आणि त्या अर्थानं त्यांची या टर्ममध्ये खरी परीक्षा असणार आहे. काल NDAची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये नेता म्हणून नरेंद्र मोदींच्या नावावरती शिक्कामोर्तब झालं. याच बैठकीमध्ये नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांची जी भाषणं झालेली आहेत त्याच्यानंतर हा अर्थ काढला जातोय की आता हे सरकार जे आहे ते स्थिर सरकार आहे, त्याला बहुमत सिद्ध करण्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. काल NDAच्या बैठकीनंतर मोदींनी राष्ट्रपतींच्याकडे जाऊन सरकार स्थापनेचा दावा देखील केला. ते उद्या शपथ घेतील पंतप्रधान पदाची आणि नंतर सभागृहामध्ये विश्वासदर्शक ठराव जो आहे तो मांडला जाईल. कालच्या नितीश कुमारांच्या आणि चंद्राबाबूंच्या भाषणामधून हे दिसतंय की लगेचच ते भाजपच्या विरोधात जाणार नाही आहेत. पण अनेकदा भाषणाचा एक बिटवीन द लाईन्स असा एक अर्थ असतो आणि तो जर आपण शोधायला गेलो तर नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंच्या भाषणामध्ये बरंच काही दडलेलं आहे. चंद्राबाबूंनी वरकरणी जर बघितलं तुम्ही तर खूप स्तुती केली मोदींची. आत्ता देशाला ज्या पद्धतीचं नेतृत्व हवं आहे, ज्या टायमिंगला हवं आहे ते नेतृत्व मोदींच्या रूपाने आपल्याला मिळालेलं आहे आणि जर आपण ही संधी गमावली तर देश आपल्याला माफ करणार नाही, असं चंद्राबाबू नायडू म्हणाले. हेच चंद्राबाबू नायडू मोदींच्या पहिल्या टर्ममध्ये 2018मध्ये त्यांची साथ सोडून बाहेर पडलेले होते आणि मोदी शहांनी सुद्धा त्यांच्यावरती जोरदार टीका केलेली होती. NDAचे दरवाजे त्यांच्यासाठी कायमचे बंद झालेले आहेत असं देखील म्हटलेलं होतं. मध्यंतरी त्यांना जेलमध्ये टाकण्याचा देखील प्रयत्न याच सरकारनं, मोदी सरकारनं केलेला होता. पण आता चित्र बदललेलं आहे. आंध्र प्रदेशामध्ये बहुमताची सत्ता चंद्राबाबू नायडू यांनी स्थापन केलेली आहे आणि हे बहुमत इतकं आहे की त्यांना भाजपच्या मदतीची पण तिथं गरज नाही आहे. पण त्याच्यानंतर सुद्धा काल चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांचा जर आपण सूर बघितला तर तो पूर्णपणे मोदींच्या स्तुतीचा होता. पण अर्थात चंद्राबाबूंच्या नायडूमध्ये एक वाक्य जे होतं की नॅशनल ॲम्बिशन्स आणि रिजनल ॲस्पिरेशन्स हे एकमेकांच्या हातात हात धरून गेले पाहिजेत. त्याच्यामध्ये सर्व समाजातल्या थरांना न्याय देण्याचा भाव जो आहे तो असला पाहिजे. एक असा अर्थ काढला जातोय की आंध्र प्रदेशला केंद्राकडनं जी मदत हवी आहे त्याच्यासाठीची डिमांड जी आहे ती या भाषणातून चंद्राबाबू नायडू पुश करत होते. साहजिक आहे की मागच्या सरकारमध्ये जगनमोहन रेड्डी हे मुख्यमंत्री होते आंध्र प्रदेशचे आणि अमरावती ही राजधानी स्थापन करणं हे चंद्राबाबू नायडूंचं स्वप्न होतं नवीन राज्य निर्माण झाल्यानंतर. अर्थात जगनमोहन रेड्डी हे फारसे अनुकूल नव्हते. त्यामुळं आता पुन्हा या सगळ्या गोष्टी करताना ज्या फंडची आवश्यकता आहे त्याच्याबद्दल केंद्राच्या मदतीसाठी चंद्राबाबू नायडू हे बरोबर हुशारीनं शब्द पेरून नरेंद्र मोदींचं कौतुक करत होते. काय म्हणत होते ते आपण ऐकूया. Honorable PM never took any rest. Day and night in Andhra Pradesh we had 3 meetings, public meetings, 1 big rally. It had made a huge difference for winning the elections in Andhra Pradesh. NDA government under the visionary leadership of Shri Narendra Modi ji has taken significant initiatives in the last 10 years. Narendra Modi ji focused and dedicated approach has transformed the nation into a global powerhouse. I am in the politics for the last 4 decades. I have seen so many leaders. I can give entire credit for Narendra Modi ji for making India proud globally. That is his biggest achievement for the country. Now, under his leadership, we have reached 5th largest economy in the world. Now, we are confident during this tenure, he is going to make India 3rd largest economy in the world. He is planning Vikasit Bharat Vision 2047. We are very confident under his leadership India will become either 1 or 2 globally. It is going to happen. I am confident under his leadership, Indians are going to become
global leaders in the near future. It is going to happen. Narendra Modi ji is having a vision and also is having a zeal and also his execution is very perfect and also he is executing all his policies with a true spirit. Always to have a leader. Right time is a great asset for the nation. Today, India is having a right leader, right time. That is Narendra Modi. दुसरीकडे नितीश कुमारांनी पण किती वेळा भाजपची साथ सोडली, पुन्हा परत आले हे आपल्याला माहिती आहे. नितीश कुमारांचा उल्लेख अनेकदा पलटूराम असा देखील केला जातो, पण नितीश कुमारांनी काल बोलता बोलता अगदी सहजपणे बिहारला जो एक विशेष राज्याचा दर्जा हवा आहे त्याच्या संदर्भातली सुद्धा डिमांड मोदींच्या समोर मांडली. अर्थात त्यांनी याच भाषणामध्ये इंडिया आघाडीवरती सुद्धा खूप खोचक टीका केली. या लोकांना जितक्या जागा थोड्याफार मिळालेल्या आहेत त्या पुढच्या वेळी मिळणार नाहीत हे सुद्धा त्यांचं म्हणणं होतं. काय म्हणालेत आपण ऐकू. भारतीय जनता पार्टी संसदीय दल के नेता आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी को भारत के प्रधानमंत्री पद के लिए समर्थन देती है. जान लीजिए कि कुछ लोग, हम लोगों को तो अब लगता है कि अगली बार जो आप आइएगा ना, तो इस बार हम देखें कि कुछ इधर उधर कुछ जीत गया है, अगली बार सब हारेगा, हमको पूरा भरोसा. ये सब बिना मतलब का बात बोल बोल करके क्या किया है? ये सब कोई काम किया है? उन लोगों ने आज तक कोई काम नहीं किया, देश की कोई सेवा नहीं की है. लेकिन आपने इतनी सेवा की है और उसके बाद इस तरह से हुआ है, तब इस बार फिर जो मौका मिला है, तो इस मौका के बाद आगे अब उन लोगों के लिए कोई गुंजाइश नहीं रहेगा, वो सब खत्म हो जाएगा. अब बिहार, आज देश बहुत आगे बढ़ेगा. अब बिहार का भी तो सब काम हो ही जाएगा. जो कुछ भी बचा हुआ है उसको ही कर देंगे. सबसे पुराना इलाका है, तो इसीलिए हम लोग तो पूरे तौर पर हर तरह से जो आप चाहिएगा उस काम के लिए हम लोग लगे रहेंगे और बहुत अच्छा होगा. अब जितने लोग साथ हुए हैं अब बहुत अच्छा है और सब लोग बहुत अच्छे ढंग से अपनी बात कर रहे हैं, तो सब लोग ठीक हैं. हम मिल करके सब लोग चलेंगे और हम लोग पूरा आपके साथ रहेंगे और आप पूरे देश को कितना आगे बढ़ाएंगे ये बहुत खुशी की बात होगी. यही हम लोगों को कहना है और मेरा आग्रह यही है कि जल्दी से जल्दी आपका काम शुरू हो जाए, शपथ ग्रहण हो जाए. अब आप एतवार को करने वाले हैं, तो हम तो चाहते थे कि आज हो जाता तो अच्छा था, लेकिन आपकी जब इच्छा है तो जब भी हो, जितना तेजी से काम हो जाए तो बहुत अच्छा है. आणि मोदींचं जर आपण भाषण बघितलं तर या भाषणामध्ये तर एक प्रचंड बदल होता. याच्या आधी मोदी की गॅरंटी, मोदी की सरकार अशा पद्धतीनं वारंवार ज्या एका व्यक्तीच्या नावानं सरकारचा उल्लेख व्हायचा, तिथं आता मोदी हा शब्द जाऊन बीजेपी पण शब्द राहिला नाही. त्याच्याऐवजी NDA हा शब्द अनेक वेळा ऐकू आला. खरं तर मागच्या वेळी सुद्धा 2019ला NDAच्या या बैठकीमध्ये NDAचं कौतुक, त्याच्याबद्दलच्या आठवणी मोदींनी सांगितलेल्या होत्या. पण त्याच्यानंतर काय झालं होतं तर गेल्या 4-4.5 वर्षामध्ये मोदींच्या कॅबिनेटमध्ये एकही मित्रपक्षाचा मंत्री नव्हता. कॅबिनेटमध्ये म्हणतोय मी, राज्यमंत्री असतील, पण कॅबिनेटमध्ये जेव्हा शिवसेना आणि अकाली दलानं साथ सोडली त्याच्यानंतर ही जागा पुन्हा कधीही मित्रपक्षांना मिळाली नाही, दुसऱ्या कुठल्याच मित्रपक्षाला. मागच्या वेळी JDU सहभागी पण झालेली नव्हती कॅबिनेटमध्ये, जागांचा वाद होता. आणि आता ज्या पद्धतीच्या डिमांड्स होत आहेत त्या पार्श्वभूमीवरती हे मंत्रिमंडळ कसं असणार याची देखील उत्सुकता आहे. कालच्या भाषणामध्ये मोदींनी बोलता बोलता पुढच्या 10 वर्षांसाठी सरकार आपलं असणार आहे हे देखील सांगायचा प्रयत्न केला. आणि तो सांगताना देखील BJP की सरकार असा उल्लेख नव्हता, तर NDA की सरकार असा उल्लेख त्यांच्या बोलण्यामध्ये होता. काय म्हणाले? अगले 10 साल में गुड गवर्नेंस, विकास, नागरिकों के जीवन में क्वालिटी ऑफ लाइफ, और मेरा व्यक्तिगत रूप से एक बहुत बड़ा ड्रीम है
मैं लोकतंत्र की समृद्धि को जब सोचता हूं तो मैं चाहता हूं कि सामान्य मानवी के जीवन में से और खास करके मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्ग, उनके जीवन में से सरकार की दखल जितनी कम हो उतनी लोकतंत्र की मजबूती है। और आज के टेक्नोलॉजी के युग में बहुत आसानी से हम, वरना एक दिन में 10 काम हो तो 10 अलग अलग वो सारी चीजें मांगेंगे। हम बदलाव चाहते हैं। गुड गवर्नेंस का ये भी एक महत्वपूर्ण पहलू है। लेकिन हम विकास का नया अध्याय लिखेंगे, गुड गवर्नेंस का नया अध्याय लिखेंगे, जनता जनार्दन की भागीदारी का नया अध्याय लिखेंगे और सब मिलकर के विकसित भारत के सपने को साकार करके रहेंगे। म्हणजे आएगा तो मोदीपासून ते आता आएगा तो एनडीए असा प्रवास जो आहे तो झालेला आहे। कालच्या भाषणामध्ये काँग्रेसची सुद्धा खिल्ली पंतप्रधान मोदींनी उडवली। अर्थात हेच मोदी भाषणामध्ये असं म्हणत होते की राहुल गांधींचं जेवढं वय आहे तेवढ्या सुद्धा जागा काँग्रेसला मिळणार नाहीत, पण काँग्रेस आता 100 वरती आलेली आहे। 99 जागा त्यांना मिळाल्या। तर आता पंतप्रधान मोदी म्हणत होते की गेल्या 3 निवडणुकांमध्ये जितक्या जागा त्यांना मिळालेल्या आहेत त्याच्यापेक्षा जास्त जागा भाजपला आत्ता मिळालेल्या आहेत। म्हणजे प्रत्येक वेळी आपल्या पराभवाबद्दल किंवा आपल्या कामगिरीबद्दल बोलण्याच्या ऐवजी सातत्यानं विरोधकांच्याच कामगिरीबद्दल बोलणं, त्यांना हिणवणं, अशा पद्धतीची एक मानसिकता जी आहे ती काल मोदींच्या भाषणामध्ये दिसली। खरं तर नवीन सरकार तिसऱ्यांदा स्थापन होतंय, त्यांनी त्यांचा अजेंडा सांगायला पाहिजे होता। मित्रपक्षांसोबत आपण कसं काम करणार आहे हे सांगायला पाहिजे होतं, पण कालच्या भाषणामध्ये त्यांनी आपल्या विजयाचं म्हणजे जे काही जागा मिळालेल्या आहेत त्या कशा म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त आहेत। म्हणजे एनडीएला ज्या जागा मिळाल्या आहेत तशा जागा आत्तापर्यंत कुठल्याही निवडणूक पूर्व आघाडीला मिळालेल्या नाही आहेत हे त्यांनी सांगितलं। देशामध्ये 22 राज्यामध्ये एनडीएचं सरकार आहे हे सांगितलं आणि पुन्हा ओडिशामध्ये ज्या पद्धतीचा विजय मिळालेला आहे, सोबतच तेलंगणामध्ये अगदी मागच्या 5-6 महिन्यांपूर्वी निवडणुका झाल्या होत्या, काँग्रेसचं सरकार आहे पण तिथं देखील त्यांच्यावरती नाराज होऊन पुन्हा आपल्यावरती विश्वास ठेवला, भाजपला 8 जागा मिळाल्या हे सुद्धा त्यांनी सांगितलं। त्यामुळं कुठलीही गोष्ट आपल्या बाजूनं कशी बघावी आणि ती मोठी करून सांगावी हे खरोखर पंतप्रधान मोदींकडून शिकावं आणि तशाच पद्धतीनं त्यांनी कालच्या बीजेपीच्या कामगिरीचं विश्लेषण भाषणामध्ये केलेलं आहे। पण आता इंटरेस्टिंगली बघावं लागेल की 16 आणि 12 28 खासदारांची ताकद नितीश कुमार आणि चंद्राबाबूंच्याकडे आहे। सुरुवात तर झालेली आहे, सभागृहामध्ये विश्वासदर्शक ठराव पण जिंकतील, पण नंतर जेव्हा एक एक गोष्टी समोर येतील तेव्हा या दोघांची भूमिका काय असेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच पेपरमध्ये ही पण बातमी आहे की चंद्राबाबूंचे जे सुपुत्र आहेत त्यांनी सांगितलेलं आहे आंध्र प्रदेशमध्ये मुस्लिम आरक्षण हे कायम राहील। 4% आरक्षण ओबीसी कोट्यामधून तिथं दिलं जातं आणि भाजपची भूमिका मुस्लिम आरक्षणाच्या विरोधात असली तरी देखील इतक्या उघडपणे चंद्राबाबूंच्या मुलाकडनं किंवा त्यांच्या पक्षातल्या नेत्यांकडून ही भूमिका मांडली जाते। आणि त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की आयडियोलॉजीच्या मुद्द्यावरती हा संघर्ष जो आहे तो पुढे सुद्धा कशा पद्धतीने वाढत जाऊ शकतो। नितीश कुमारांनी अर्थातच जातनिहाय जनगणना करणारं बिहार हे पहिलं राज्य ठरलंय, सोबतच अग्निवीर योजनेला देखील त्यांचा विरोध आहे आणि त्यामुळं जरी कालच्या भाषणामध्ये बोल्ड डिसिजन आमचं सरकार घेत राहील हे मोदींनी सांगितलेलं असलं तरी या दोघांच्या पाठिंब्यावरती ते करणं किती शक्य आहे आणि निर्णय घेताना या दोघांना विचारात घेतलं जाईल का, जे आत्तापर्यंत कधी मोदींच्या कार्यशैलीत बसत नव्हतं त्या गोष्टी त्यांना कराव्या लागणार आहेत। आणि ते सगळं बघता खरोखर या सगळ्या सरकारचं भवितव्य नेमकं काय आहे। कालच छत्तीसगडचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे नेते भूपेश बघेल यांनी एक मध्यावधीचा संकेत दिलेला आहे, ते नेमकं काय म्हणतात ते देखील आहे। फडणवीस इस्तीफा गए थे, योगी कुर्सी डोला थे, है ना, वो भजनलाल शर्मा है हरियाणा के राजस्थान के, वो डगमग करी तो सब मुख्यमंत्री कुर्सी अब डगमगायल झाले। ये म्हणजे मुद्दल लेक चलत नाही से
अब ओकर विरोध में मन खड़ा हो। सरकार बने नहीं है। नीतीश के प्रवक्ता क्या कहा थे कि अग्निवीर योजना ठीक नहीं है, बंद करो। वो कहा थे जाति जनगणना होना चाहिए, जब राहुल जी कहा था इसे वो होना चाहिए। वो कहा थे यूसीसी करे की जरूरत नहीं है। अब ये सब विकल्प क्या सरकार बनेगी, झगड़ा शुरू हो गए तब समझ ले जिन घर बसे नहीं है वहां झगड़ा शुरू हो गए, घर उजड़े ज्यादा देर नहीं लगा। और मोदी जी जैसे जिन कैरेक्टर है वो काफी सुनवे नहीं कर। अटल बिहारी वाजपेयी को सब धन लेके चला है, ये तो मेरी मुर्गी के एक टांग वाला है, तो ज्यादा देर चलने वाला नहीं है। या तो सहयोगी में फंस कर ही या खुदे भंग कर दी। तो समझ लो आज चुनाव जरूर हारे हम, लेकिन तैयार रहना है। ये 6 महीना साल भर के भीतर में फिर से मध्यवर्ती चुनाव मत हो जाए। तैयार है, सरकार बने नहीं, झगड़ा शुरू हो गए। गठबंधन में सहयोगी दल में झगड़ा हो गया, परिवार में भी झगड़ा शुरू हो गया। वो कहा कि एक भाग दे, वो कहा वो भाग दे। ये मोदी सामने मूली घोषणा से बरोबर में बैठे देखे नहीं। पद्धतीनं सुरुवात तर झालेली आहे। 272चा आकडा गाठू न शकलेले मोदी नितीश कुमार आणि चंद्राबाबूंच्या सोबत सरकार चालवणार आहेत। एनडीएचा फुल फॉर्म त्यांनी काल न्यू इंडिया, डेव्हलप्ड इंडिया, ॲस्पिरेशनल इंडिया असं सांगितला। पण सोबतच हा एनडीए म्हणजे नायडू नितीश डिपेंडंट अलायन्स आहे अशी टीका काँग्रेस करते। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय? खरोखर सरकार टिकेल का की मध्यावधी निवडणुकांची वेळ येऊ शकते? नितीश आणि चंद्राबाबूंच्या भाषणामधून तुम्हाला काय वाटतंय ते खुल्या दिलानं भाजपसोबत आहेत का? प्रतिक्रिया कळवायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब देखील करा। धन्यवाद।